नमस्कार. आज आपण उन्हाळा स्पेशल टरबूजचं सरबत कसे करायचं ते बघतोय. तर बरेच जण याला कलिंगड असे देखील म्हणतात. तर एक टरबूजचा मी पावभाग घेतलेला आहे. पावभागामध्ये 2 ग्लास टरबूजचं सरबत तयार होतं. मस्त लालबुंद असं हे टरबूज घ्यायचं. तर ह्या पावभागाचे आपण काप तयार करून घेऊ. तर सुरुवातीला आपल्याला कलिंगडचे काप तयार करून घ्यायचे आहे आणि नंतर शक्य होईल तितक्या याच्या बिया काढून घ्यायच्या. बिया राहिल्या तरी हरकत नाही, कारण शेवटी आपण हा ज्यूस किंवा सरबत जे आहे ते गाळून घेणार आहोत. तर निघतील तेवढ्या बिया मी काढून घेतल्या आणि आता टरबूजचा जो लाल गर आहे तो एका बाउलमध्ये काढून घेते. तर बघा इथे आपला टरबूजचा संपूर्ण गर एका बाउलमध्ये काढून झालेला आहे. आता काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे संपूर्ण कापलेलं टरबूज म्हणजेच गर घालायचा. यातच मी काही पुदिन्याची पाने घालते. तर पुदिना हा सुद्धा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देतो, त्यामुळे पुदिन्याचा वापर केलेला आहे आणि मस्त चटपटीत आपलं हे सरबत तयार होणार आहे. आता कलिंगडच्या गोडीनुसार किंवा आपल्या आवडीनुसार यामध्ये साखर घालायची आहे. तर मी फक्त 1 छोटा चमचा साखर घालते किंवा नाही घातली तरी चालेल. त्यासोबतच थोडंसं साधं मीठ, थोडंसं काळं मीठ आणि आता 1 चमचा लिंबाचा रस. तर मार्केटमध्ये मिळतं ना, अगदी तसंच हे सरबत तयार होतं. आता यामध्ये मी 4 ते 5 बर्फाचे तुकडे घातले. त्यामुळे मस्त थंडगार आपला हा सरबत किंवा ज्यूस तयार होईल आणि हे सर्व चांगला मिळून मिसळून येण्यासाठी यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलं आणि मिक्सरला चांगलं बारीक वाटून बघा चाळणीच्या मदतीने असं हे बाउलमध्ये गाळून घ्यायचं. त्यामुळे काय होईल, जर यामध्ये जर काही बिया शिल्लक असतील तर त्या बघा अशा वरच राहतील. बघा तर बारीक केलेला संपूर्ण गर हा गाळून झालेला आहे. थोड्याफार ज्या बिया होत्या त्या चाळणीतच शिल्लक राहिलेल्या आहेत आणि खाली बघा आपल्याला बाउलमध्ये मस्त थंडगार असा टरबूजचा ज्यूस मिळालेला आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये फक्त अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बघा इथे आपलं इन्स्टंट असं उन्हाळा विशेष वॉटरमेलन ज्यूस सरबत तयार झालेला आहे. सर्व करताना काय करायचं, एखादा ग्लास किंवा कप घ्यायचा, त्यामध्ये बर्फाचे तुकडे, वॉटरमेलनचे छोट्या आकारात केलेले तुकडे, त्यानंतर तयार केलेला हा ज्यूस किंवा सरबत घालायचं आणि वरतून सजावटीसाठी पुदिना घातलेला आहे. तर बघा मस्त असं आपलं हे वॉटरमेलन ज्यूस तयार झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये इन्स्टंट तयार होतं, फक्त 2 मिनिटात बनतं. तर तयार करून बघा, चवीला अप्रतिम रुचकर असं लागतं. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.